हाय हॅलो नमस्कार, मी गीता चिपळे सगळ्यांना स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लाईफ विथ भिडे. आणि आज आहे डे माहीत नाही कितवा, पण गावी आलो आहे ना. तर मला ना चिप्स बनवायचे होते बऱ्याच दिवसापासून. तर बाबांनी बटाटे आणले होते. काल आम्ही ते बटाट्याचे साल काढून त्याचे चिप्स पाडून त्याला तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आणि आता सकाळी उठून आईने ते शिजवले आणि आम्ही सगळ्यांनी ते वाळत घातलेत. ऊन प्रचंड असतं गावी, लिटरली दुपारी 12 वाजेपर्यंत सगळे चिप्स सुकवून जातील. आणि ऊन यायच्या आधी ते चिप्स वाळवायचे असतात, कारण की प्रचंड ऊन असतं, इतका वेळ बसणं पॉसिबल नाही होत उन्हामध्ये. म्हणून मग ते आम्ही अलीकडेच आता ऊन पडलं पण नाही आणि आमचं झालं आहे ऑलमोस्ट करून. ते सुद्धा काही छोटे छोटे क्लिप्स मी ॲड करणार आहे व्हिडिओमध्ये, ते तुम्ही बघा. आणि जेव्हा चाळीत राहायचो, चाळीत आमचं घर होतं, तेव्हा सगळे लहान असताना, आता तर कोणी करत नाही चाळीमध्ये, तर लहान असताना सगळेजण उन्हाळी वाळवणा करायला एकमेकांना हेल्प करायचे. तर ते सगळं अनुभवलं आहे, पण गावी कधी आम्ही बनवलं नाही, म्हणजे मी कधी बनवलं नाही आहे. तर आता आम्ही गावी माझे चिप्स बनवले, ऑलमोस्ट 10 किलोचे चिप्स झालेत. यांना खूप आवडतात बटाट्याचे चिप्स. मागच्या वेळेलाच माझ्या बहिणीने दिले होते, तिने बनवले होते. सो त्यांचं असं होतं की आपणसुद्धा बनवूयात. पण यावेळेस आणि लक्षात करून आठवणीने मला सांगितलं का गावी गेले की चिप्स नक्की बनव. तो बनवून झालेत आमचे. त्याची सुकल्यानंतर पुन्हा तुम्हाला दाखवेल की कसं झालं आहे, काय झालं आहे. आणि आज दिवसभरामध्ये मी काय काय करणार आहे ना, सगळं शेअर करणार आहे तुमच्यासोबत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. हो दे ना. तोपर्यंत ते घालून घेऊ ना. काढ. तुझी चांगली साडी आहे ना काही. असं दे मरुदे घालते मी तिला. तुला काय होत नाही तू काढायचं इकडे बाकीचं बाई मी काय म्हणतो दोघांनी इकडे साईडला ते पण टाकी की हे वाला मी करते क्लिअर, तुम्ही तिकडे जा पाहिजे तर. पप्पा तुम्ही तिकडे जा पाहिजे तर, हे वाला मी क्लिअर करते. सुक हे नका होऊन देवा परत काम याच्यात चूल पेटवली होती बटाटे शिजवायला, चिप्स शिजवायला. तर आई मध्ये पेटलेली आहे, तर भाकरी करून घ्यावी, कारण की चुलीवरच्या भाकरी जरा चांगल्या लागतात चवीला. काय म्हणते मम्मी? काय बोलत राहणार नाही तो आता ना. काय बोलणार, काहीतरी बनवते. चुलीवरची भाकर चांगली लागते खायला. माझ्या आईची एक भाकर म्हणजे तुमच्या 2 भाकरी इतका मोठ्या मोठ्या भाकरी असतात तिच्या. मी आणि माझी बहीण ऑलमोस्ट 1.5 भाकरी संपवू शकतो, तरी जबरदस्ती 2 भाकरी खायला लावते आम्हाला. तुम्हाला वांगी दाखवते माझ्या आईने लावलेली. वांगी वांगी वांगी. अरे वांगी नेली का सगळी तोडून? एक पण नाही राहिलं याला. जाऊ द्यायला तिला गरज होती काल. इथे झालेत एक पूर्ण साडी अंतरली आहे. 1 2 आणि 3. आणि इथे पण वाळवणं चालू आहेत. हे आमच्या काकाचे. काय करायचं, लाडू करायचे? कोणासाठी करायचं लाडू? बघू इकडे बघ. नाही का बंद केला मी, बघ तरी. ही आहे माझी छोटी नानी आणि यांच्याच मुलीचं लग्न होतं म्हणून आम्ही सगळे गावी आलो होतो. काय चाललंय गवळणींनो? भाकरी. आता तू काय करते? आता तू काय करते? भाकरी.
झोपायतनं उडून डायरेक्ट भाकरी. एवढे कष्ट कशाला करताय तुम्ही लोक? हां आत्रेया जमा थोडंसं पूट आहे आमचा. पूट पीठ 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 आणा. ते थोडं पीठ हवं आहे मम्मीला. थोडंसं पीठ पाहिजे होतं. झाल्या भाकरी? झाल्या 2 झाल्या आता 1 करते. भाकरी झालेल्या आहेत आणि आमच्याकडे आहे टॅन टॅन 2 छोट्या छोट्या भाकरी. बघा, या आहे आमच्या आद्याची आणि या आहे आमच्या अत्र्याची. किती छोटी छोटी आणि आईने भाजल्या पण किती मस्त त्या. बघ ना किती छान झालं. आणि बघा भाकरी करणारीचं तोंड. अगं बाई, तू काय केली? तू भाकरी करत होता बंड्या? बंड्या भांडे उठ आता. हे बंड्या, तू भाकरी केली? गावी ना एका गोष्टीची खूप मजा असते. ती म्हणजे ना, घरामध्ये काही संपलं ना, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, तर मार्केटला जायची गरज नसते. अंगणात यायचं आणि अंगणात शेजारी लावलेल्या झाडांचं तोडून घ्यायचं आणि छान फ्रेश भाज्यांचं जेवण बनवायचं. तर माझ्या आईने अंगणामध्ये काय काय लावलं याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ मी बनवेल. तो सुद्धा टाकेल यूट्यूबवरती, तो सुद्धा बघा. आत्ता आपण बघूयात आईने लावलेल्या मिरच्या. त्या झाडाला किती साऱ्या मिरच्या आहेत. वन, आता आम्ही चालू आहे हापशावर पाणी आणायला, जे की आम्ही अजिबात जात नाही, बाबा जातात. आमचं घर दिसतं बघा, किती सुंदर बघा आमचं घर. आणि इथं शेती आहे सगळी. तुम्हाला राऊंड गोल गोल राऊंड. आता आम्ही चाललो हापशा पाणी आणायला. ॲक्च्युली आम्ही जात नाही, खरे बाबाच आणतात. पण म्हणलं आता चिल्ली पिल्ली सगळी झोपली होती, एवढं लक्ष ठेवावं लागतं. आम्हाला जमत नाही. आता सगळे गुडूप झालेत त्याच्यामुळे आलो आम्ही. आईला सांगितलं लक्ष ठेवायला. म्हटलं आम्ही जरा जाऊन येतो जाऊन. ती दाखव ना काय भुईमुग आहे. असंच करत चल ना तिकडे. दाखवायला तर असं दाखव. चालू याच्यामध्ये नाही होत हां. आहे कॅमेरा. अरे हो, ऑप्शनच नाही. बंद करावं लागतं. तसं एकदम हायर व्हर्जनवाला घ्यावं लागेल. पण आता मला वाटतं कुठलाच कॅमेरा असं नाहीच आहे. इतकं सुंदर आला मी फर्स्ट टाइम आली आहे ना. फर्स्ट टाइम ना, खूप दिवसानंतर आली. सो आम्ही आता आलो हापशावर. कुठे आलं? हापसा. हापसा. एक आमचं देवीचं मंदिर आहे, मुक्ताईचं. तिकडे पुढे पण माझ्या बाबाचं, पण तिथे मुलींना अलाउड नाही आहे. सो आधी होतं, माहीत नाही कोणी रूल्स काढले. आणि आमचे फादर, कुठल्या ग्रेट माणसाने रूल काढले, तिथे अलाउड नाही म्हणून त्यांनी सगळं पॅक करून ठेवलं देवाला. पण तिथे आम्ही लहानपणी काय मस्ती केली आहे. आणि हे आहेत माझा पप्पा. ॲक्च्युली हा देव ना आमचाच आहे, म्हणजे सोशांचा देव म्हणून ओळखतात असं. पण त्यांचं नाव आहे वेगळं थोडं, पण माझे बाबा म्हणतात त्यांना सोशे. पण आमचं इकडे घर आहे म्हणून ते सोळशांचा देव असं म्हणतात सगळेजण. पण सगळेजण मानतात, सगळे आमचं गाव किंवा पुढे कुठली गाव आहे सगळेजण मानतात. लग्नाची गाडी असेल ना, तर इथून नारळ फोडल्याशिवाय पुढे जातच नाही असं आहे. आणि आमच्या घराचं किंवा इथे जी वस्ती आहे सगळ्यांचं रक्षण करतात हे. त्याच्यामुळे आमची खूप श्रद्धा आहे यांच्यावरती, है ना पप्पा? फक्त हात लावलेला वाटते सीता, तू काय प्रेशरच देत नाही असं वाटतंय. नाही पण छान आहे. पहिलं आपल्याला किती जड असायचं. आपण लहान होतो ना, आपल्याला उड्या मारून करावं लागेल. कर फास्ट. या राऊंड करू का जरा? समोर जे दिसतं ते आमचं घर आहे
आणि हे मला चुलत्याचे शेत आहे, त्याने तिथे भुईमुग लावला आहे. आणि बघा नदीचं पाणी पण दिसतं इथून. आमच्या गावातच ना धरण आहे, सो पाणी सतत चालूच असतं. आणि दुरूनसुद्धा घर किती छान दिसतं आहे. अजून तरी झाडं वगैरे इतकी लावली नाही आहेत आम्ही, त्याच्यामुळे घर छान दिसतं. आणि हे जे आहे ना वरती, हे आमचं जुनं घर आहे, जिथे आम्ही लहानाचं मोठं झालो आहोत. तर आता आम्ही चाललो आहोत, मी, सीता, आद्या आणि माझा छोटा धतिंग पोंडा. आम्ही चाललो आहोत सोप्यावर. तिथे आमचे रिलेटिव्स पण आहेत, आमच्या मैत्रिणी पण आहेत लहानपणीच्या. तिकडे चाललो आहोत. ॲक्च्युली सगळ्यांची लग्न झाली आहेत खरं तर, पण आता सध्या ना त्यांच्या गावची यात्रासुद्धा होती आणि आमच्याकडे लग्न पण होतं, त्याच्यामुळं दोघी तिघी जणी आल्यात, त्यातल्या दोघी गेल्यात, एकच राहिली आहे. सो तिचं बाळाला बरं नाही आहे म्हणून आम्ही स्वतः चाललो आहे. तर तीच येते दरवेळेला भेटायला, पण आता आम्ही चाललो आहे. सो भेटू, खूप साऱ्या गप्पा गोष्टी करू. स्वतः जातो आहे आम्ही, बघू ती आहे की नाही माहीत नाही. फोन नाही केला आम्ही कन्फर्मेशनसाठी वगैरे. मग काल केला होता फोन की आहेच का म्हणून, तेव्हा ती म्हणजे सगळे ॲक्च्युली आमच्या इकडे ना सगळे रिलेटिव्ह जवळजवळ राहतात. मला सगळ्या कझन्स जवळजवळ दिल्यात. फक्त आत्ताजीचं लग्न झालं आणि मी, आम्ही आमच्या दोघींनाच खूप लांब दिलं. म्हणजे लग्न आमचं खूप असं लांबच्या मुलाशी झालं आहे असं. पण सगळे जवळजवळ राहतात, 5 मिनटावरती. एक बहीण तर वरती घराच्या जस्ट वरती 2 शेतं सोडून राहते. एक बहीण गावात राहते. हिला पण गावातच दिली आहे सीताला. अरे सगळ्या एकदम अगदी जवळजवळ राहतात. चल सोनू पटापट. हा हात लावू, हा लाव. थांब इकडे ये. तिला हात लावायला दे ग. अशी बस झालं वेळ नका करू दिला. नाही ना काय येऊ म्हणेल परत ते. तो त्याला लय आवडते. आत्ता आम्ही आलो आहोत माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी, म्हणजे माझ्या मोठ्या चुलत्याच्या मोठ्या मुलीच्या घरी. आणि ती इतकी गोड आहे ना, तिने चहावर आम्हाला मस्त अशी साई घालून दिली होती. मला खरंच खूप आवडतो असा चहा. आणि संध्याकाळ झाली होती म्हणून तिने छान आम्हाला हळदी कुंकूसुद्धा लावलं. ॲक्च्युली घरी यायला ना खूपच लेट झाला आणि त्याच्यामुळे ब्लॉग एंड करायला नाही मिळाला. सो आत्ता मी ब्लॉग एंड करते, कारण आम्हाला फ्रेंडकडे गेलो होतो आम्ही. तिथून यायला आम्हाला ऑलमोस्ट 7-7:30 झाले होते. आणि आल्यानंतर स्वयंपाक होता आणि नानीनेसुद्धा बोलवलं होतं, जेवण बनवायचं होतं. ते स्वयंपाक होता, जेवण बनवायचं होतं आणि मुलांचं त्यांना जेवणसुद्धा बनवायचं होतं. त्यांना जेवण बनवण्यामध्ये ऑलमोस्ट माझा 1 तास जातो. सो ते सगळं होतं. आणि आईलासुद्धा जेवण करून जायचं होतं तिकडे नानीकडे, कारण की ज्या कझनचं माझं लग्न होतं ना, ते कझन आली होती काल. सो आज ती जाणार आहे परत सासरी. तर पहिल्यांदा सोबत जाताना ती पाटी पूर्ण पोळ्यांची पाटी घेऊन जावी लागते. सो त्याच्यामध्ये त्यासाठी 50-60 पोळ्या बनवायच्या होत्या, म्हणून सगळेजण एकत्र आले होते. तर आई तिकडे गेली होती, त्याच्यामुळे मुलांची काळजी घ्यायची होती, त्याच्यामुळे मला व्लॉग एंड करायला नाही मिळाला. पण आत्ता व्लॉग एंड करते. कालचा दिवस खरंच खूप छान गेला, खूप साऱ्या गोष्टी केल्या, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला आणि खरंच खूप छान वाटलं. आणि खूप दिवसांनी मित्रमैत्रिणींना भेटून एका कझन बहिणीच्या घरी पण गेलो होतो. सो अजून भरपूर माझ्या मैत्रिणींना भेटणं बाकी आहे. आज पण काही गोष्टी होणार आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला माहितीच आहे, फॉलो करायला विसरू नका.